जॉब करायचा का फ्रीलान्सिंग करायची, हे सगळ्यात मोठं कन्फ्युजन आहे. हा सेम प्रॉब्लेम तुमच्यासोबत पण होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यात तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे की जॉब कोण करू शकतं, फ्रीलान्सिंग कोणासाठी योग्य आहे, किंवा कोणी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कोणती गोष्ट करण्यासाठी तुम्हाला फ्रीलान्सिंग करण्यासाठी कोणत्या गोष्टी तुम्हाला कन्सिडर करायच्या आहेत, जॉब करायचा असेल तर कोणत्या गोष्टी तुम्हाला कन्सिडर करायच्या आहेत, याचे बेनिफिट्स काय आहेत फ्रीलान्सिंग आणि जॉबचे, किंवा याच्यात तुमचं नुकसान काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. बिकॉज ऑफ मी जॉब पण केलेला आहे आणि फ्रीलान्सिंग पण केलेली, दोघं गोष्टी मी केलेल्या आहेत, दोघं गोष्टींचा एक्सपिरियन्स मला आहे आणि हे मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर पूर्णपणे क्लिअर करणार आहे की तुमच्यासाठी कोणती गोष्ट योग्य असणार आहे, किंवा दोघांपैकी कोणती गोष्ट तुम्ही सिलेक्ट केली पाहिजे का दोघं गोष्टी ॲट अ टाईम केल्या पाहिजे. ह्या पूर्ण गोष्टीचं क्लॅरिफिकेशन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी कुणाल स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल ज्ञानी मास्टरवर. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जॉब आणि फ्रीलान्सिंग या दोघं गोष्टींचं क्लिअर सोल्युशन बघायला मिळणार आहे. तर मग जॉब करायचा का फ्रीलान्सिंग करायची. जर तुम्हाला जॉब करायचा असेल आणि फ्रीलान्सिंग करायची असेल तर याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे टाईम. जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर जॉबमध्ये तुम्हाला फिक्स टाईम द्यावा लागतो आणि फ्रीलान्सिंग करायची असेल तर इथं तुम्हाला टाईमाचं कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. तुम्ही घरी असाल, तुम्ही कुठं रिलेटिव्हकडे असाल, तुम्ही कुठे फिरायला गेलेले असाल, तुमच्याकडे तुमचा मोबाईल, लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन जर असेल तर तुम्ही कोणत्याही लोकेशनवरून वर्क करू शकतात फ्रीलान्सिंगमध्ये. पण जॉबमध्ये तसं नाही. जॉबमध्ये तुम्हाला एक फिक्स डेस्क आहे, एक फिक्स लोकेशन आहे, एक फिक्स ऑफिस आहे. अंटिल अँड अनलेस जर तुमच्याकडे रिमोट जॉब नसेल तर. जर तुम्हाला ऑफिस जॉब असेल तर त्यावेळेस तुम्हाला टाईमाचं बंधन आहे, तुम्हाला लोकेशनचं बंधन आहे. रिमोट जॉब जरी असेल पण तुम्हाला एक फिक्स टाईम दिलेला असतो, त्यावेळेत तुम्हाला वर्क करायचं आहे. तर मग जर तुम्हाला फिक्स टाईमात वर्क करायचं असेल तर तुम्ही जॉब करू शकतात, आणि जर तुम्हाला टाईम फ्रीडम हवा असेल तर तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. दुसरं, इन्कम. जॉबमध्ये तुम्हाला एक फिक्स इन्कम हा एव्हरी मंथ मिळत असतो, तसं फ्रीलान्सिंगमध्ये नाही आहे. फ्रीलान्सिंगमध्ये तुम्हाला जर का क्लायंट मिळाले तर त्या मंथमध्ये तुमच्याकडे इन्कम येतो, क्लायंट नसतील तर इन्कम नसेल. आणि फ्रीलान्सिंगमध्ये तुमच्या इन्कमला लिमिट नाही राहत. तुमच्याकडे जर का समजा जास्त क्लायंट आले तर तुमची इन्कम ही जास्त प्रमाणात होऊ शकते, तसं जॉबमध्ये नाही. जॉबमध्ये तुम्हाला एक फिक्स अमाऊंट ही तुम्हाला एव्हरी मंथ तुमच्या अकाउंटमध्ये येत असते, तसं फ्रीलान्सिंगमध्ये नाही. फ्रीलान्सिंगमध्ये लिमिट नाही. तुमच्या जेवढं पोटेन्शियल असेल, जेवढं हाय अमाऊंट तुम्ही क्लायंट क्लोज करू शकता, जेवढं जास्त वर्क करू शकता तेवढी इन्कम तुम्ही इथून जनरेट करू शकता. इन्कम होईलच असं पण नाही फ्रीलान्सिंगमध्ये. कधी कधी क्लायंट नाही मिळाले तर एखाद्या मंथमध्ये इन्कम पण नाही होत, तर ही रिस्क तुम्हाला घ्यावी लागेल. म्हणजे क्लिअर आहे, जॉब करायचा असेल तर फिक्स इन्कम आहे आणि फ्रीलान्सिंग करायची असेल तर इन्कम तुमची सस्टेन नसते. फ्रीलान्सिंग करायची असेल तर तुमची इन्कम फिक्स नसते, ती इन्कम तुमची खालीवर होत असते. थर्ड आहे तुमचं वर्क. आता जॉबमध्ये तुमचं वर्क आहे, तुमचा बॉस डिसाईड करतो की तुम्हाला आज कोणतं वर्क करायचं आहे, उद्या कोणतं वर्क करायचं आहे, किंवा कोणत्या गोष्टीला तुम्हाला प्रायोरिटी द्यायची. तसं फ्रीलान्सिंगमध्ये नाही. फ्रीलान्सिंगमध्ये एखादा प्रोजेक्ट तुम्ही घेतला तर त्या प्रोजेक्टवर कोणत्या दिवशी काय वर्क करायचं आहे, कसं वर्क करायचं आहे, त्याचं प्लॅनिंग काय हे तुम्ही डिसाईड करणार, आणि किती वर्क करायचं आहे, काय करायचं हे तुम्ही डिसाईड करणार. किती वर्कची अमाऊंट तुम्हाला मिळाली, तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहे, काय करायच्या आहे हे तुम्हाला फ्रीलान्सिंगमध्ये मिळणार आहे. जर जॉब करायचा असेल तर मग तुमचा जो वर्क आहे तो तुम्हाला जो असाइन केलेला असेल तुमच्या सिनियर टीमकडून किंवा तुमच्या बॉसकडून, तुमच्या मॅनेजरकडून, ते वर्क तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला कुठं मिळणार आहे. तर तुम्हाला जॉबमध्ये ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी ही लिमिटेड असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे काही स्किल असतील तर तिथं तुम्हाला स्किल इम्प्रूव्ह करण्याची ऑपॉर्च्युनिटी जास्त मिळते जॉबमध्ये, बिकॉज ऑफ तुमचे सिनियर. आता तुम्ही एखादं ॲज अ इंटर्न म्हणून किंवा फ्रेशर म्हणून एखादी कंपनी जॉईन केली तर तिथं तुमचे जे सिनियर असतील त्यांच्याकडून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. तसं फ्रीलान्सिंगमध्ये नाही. फ्रीलान्सिंगमध्ये तुमची एक लिमिट फिक्स असते. तुमच्याकडे जेवढं नॉलेज आहे त्या नॉलेजच्या बेसिसवर तुम्ही वर्क करत असतात. इवन जर तुम्हाला नवीन गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही कोर्सेस असतील किंवा तुम्हाला स्वतःला एक्सप्लोअर करून तिथून शिकायचं असेल, तिथं तुम्हाला कोणाचा गायडन्स मिळत नाही किंवा कोणाचा सपोर्ट मिळत नाही, तो तुम्हाला जॉबमध्ये मिळतो. जॉबमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात, या गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे स्किल ग्रोथ ही तुमची जॉबमध्ये जास्त होते ॲज कम्पेअर फ्रीलान्सिंग. आणि बाकीच्या गोष्टी बघितल्या, सॅलरी असेल, इन्कम असेल, हे मी तुम्हाला आधी पण एक्सप्लेन केलं. तर इथं तुमची जॉबमध्ये लिमिटेड ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते. म्हणजे तुम्हाला एक मंथली फिक्स इन्कम मिळत असते. समजा तुमचं 6 महिन्यात प्रमोशन होणार असेल किंवा एका वर्षात तुम्हाला सॅलरी इन्क्रीज होणार असेल तर ती तुमच्या परफॉर्मन्सवर डिपेंड करते. तुम्ही कशा प्रकारे परफॉर्म करताय त्यानुसार तुम्हाला सॅलरी मिळणार आहे किंवा तुमची सॅलरी इन्क्रीज होणार आहे. तसं फ्रीलान्सिंगमध्ये तुम्ही ज्या प्रकारे रिझल्ट प्रोव्हाइड करतायत किंवा क्लायंट किती सॅटिस्फाय होत आहे त्यानुसार तुम्ही पेमेंट इन्क्रीज करू शकता. पण त्यात पण तुम्ही मंथली बेसिसवर जॉबमध्ये पण तुम्हाला इन्क्रीज होणार नाही आणि फ्रीलान्सिंगमध्ये पण होणार नाही एक पर्टिक्युलर क्लायंटसाठी. त्यानंतर दुसरं येतं तुमचं जॉब सिक्युरिटी. ना तुम्हाला जॉब सिक्युरिटी फ्रीलान्सिंगमध्ये सेफ आहे, ना तुमच्या
जॉबमध्ये सेफ आहे. जर का तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्ही दोघं ठिकाणी मेंटेन राहू शकतात, सस्टेन राहू शकतात. जर तुमचा परफॉर्मन्स खराब असेल, मग तो जॉब असो किंवा फ्रीलान्सिंग असो, जॉब असेल तुमचा परफॉर्मन्स खराब असेल तर तुम्हाला टर्मिनेट केलं जाईल. फ्रीलान्सिंग करत असाल, तुमचा परफॉर्मन्स खराब असेल, तुम्ही क्लायंटला रिझल्ट देत नसाल, चांगल्या क्वालिटीचा वर्क देत नसाल, तर क्लायंट तुमच्याकडून प्रोजेक्ट काढून घे आणि प्रोजेक्ट दुसऱ्याला देईल. म्हणजे दोघीकडे तुम्हाला रिस्क आहे. डिपेंड रिस्क म्हणण्यापेक्षा डिपेंड तुमच्या परफॉर्मन्सवर, तुम्ही परफॉर्म कसं करताय, तुम्ही काम कसं करताय. तर ह्या सगळ्या गोष्टी यांचा आढावा घेऊन तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे की तुम्हाला जॉब करायचा की फ्रीलान्सिंग करायची. क्लिअर आहे, माझं सजेशन क्लिअर असणार आहे. इन्कम सिक्युरिटी हवी असेल किंवा तुमच्या मागे काहीतरी एक्सपेन्सेस आहेत, तुम्हाला मंथली पर्टिक्युलर अमाऊंट लागते, जसं की तुमचे घर आहे, बायको पोरं आहे, तुम्हाला काहीतरी मंथली रेंट पे करायचं आहे, तुमची EMI असतील, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जर पे करायच्या असतील किंवा तुम्हाला फिक्स इन्कम ही मंथली हवी असेल तर तुमच्यासाठी बेटर असेल जॉब. तुम्हाला ह्या अशा सगळ्या गोष्टी नाही आहेत, तुम्हाला फॅमिली सपोर्ट आहे, स्टुडंट असाल किंवा फादर वगैरे सपोर्ट करतायत, ते जर सांगतायत की तुला जे करायचं कर, मग त्यावेळेस तुम्ही फ्रीलान्सिंग करत जाऊ शकता. जॉब प्लस फ्रीलान्सिंग तुम्ही करू शकतात का? डेफिनेटली तुम्ही करू शकतात, पण मग त्यावेळेस तुम्हाला तुमच्या ह्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतील. बिकॉज ऑफ 8 ते 9 तास जॉब करून येऊन तुम्हाला फ्रीलान्सिंग परत तेवढ्याच क्रिएटिव्हिटीने करणं हे थोडं क्रिटिकल जातं. तुम्ही करू शकत असाल तर वेल अँड गुड, बट लोक करतात जॉब प्लस फ्रीलान्सिंग. आय होप तुम्हाला फ्रीलान्सिंग करावी का जॉब करावा ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. जर याच्या रिलेटेड तुम्हाला अजून पण काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकतात. मी डेफिनेटली तुमच्या क्वेश्चनचा आन्सर करेन. कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही जॉब करणार आहे का फ्रीलान्सिंग करणार आहे. आणि फ्रीलान्सिंग करणार असाल तर काही टिप्स असतील तर त्या तुम्ही डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जेणेकरून याचा यूज दुसऱ्या लोकांना पण होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जिथं बी राहाल सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.